Yeah, hello. I had some connectivity issue, huh? It's sorted out. Thank you. Good evening, everybody. Am I audible? Thank you. I received three homeworks which I have, I have assessed आणि त्याच्यामध्ये निधी 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 मानसी your homework just I want to discuss. Yeah, one moment. Huh? I wanted to talk about. Yeah, Mansi, your handwriting is really beautiful and so neat. You haven't got marks, Mansi. I have gave you 10 on 10. Haven't I given you? I'll just you not got marks. Let me just check it. Huh? Yeah. I have mentioned also there only I got my connectivity issue. I was doing it. I was not able to send your homework back. I don't know what was the problem. Let me see. I have given my Mansi. I have given marks. Why is it saying draft? Haven't I sent it? Okay, one moment. Return. Good evening, madam. I'm Santosh Takle. Yes, sir. Yeah, I'm hearing some pulsing voice from your mic. So what is it? Just check it. Some voice is there. तेच काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. कनेक्शन होत नव्हतं. Yeah, मी yeah. वन मोमेंट मी रिजॉईन होते पुन्हा आणि No, हा no, madam, that's fine. It's absolutely fine. You have one student today who is purely Marathi medium. So when you are explaining, apart from your Hindi and English, bit Marathi you can use. नक्की नक्की सर. आय सॉ द नेम समा पाटील का हे नाव नवीन वाटलं मला. Yeah, yeah. हा हा शुअर शुअर सर. Yeah, just take care of that. हो हो Thank you. नक्की. Yeah, bye bye. बाय थँक्यू. Thank you, ma'am. येस. One moment. I'm just returning the homeworks. Arya, I returned yours. Now let me just see. Yeah. Hello, Miss. Yeah. One moment. Huh? 8 minutes. मी फक्त जरा homework फक्त return करे. I'm just coming back. Oh. Yeah. Tell me. Now who was it? हरकत नाही. Teacher. Hello, Yes. Miss. Mansi, tell me. टीचर मला होमवर्क भेटलाय परत इथे कमांड पण दिसतोय पण इथे तुम्ही मार्क नाही दिलेत. दिले आता दिले बहुतेक. ते रिटर्न केले नव्हते. मी दिले पुन्हा. हा कमांड दिसतोय फक्त. कमेंट्स दिसतात. ओके ओके. हरकत नाही. मग आपण ते सॉर्ट आउट करू. सी अगेन all of you understand. See, marks are not important. What I want you to do is that you should understand. जे आपण करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला करायला मजा आली ना, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुम्ही इंटरनेटवर गेलात, फाइंड आउट केलं, हे मला जास्त महत्वाचं आहे. मार्क ठीक आहेत, ओके. सो ऑलवेज अंडरस्टँड. सी यू डोंट वर्क फॉर मार्क्स, यू वर्क फॉर अंडरस्टँड. आणि मग त्याच्यातनं पुढे काय किंवा काय मला त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेत तुम्ही तर जरूर आवडेल मला. ओके. बट मी रिटर्न केले आहेत आणि काही मला वाटतं निधी आय थिंक तुझ्या ह्याच्यामध्ये अमोनियम क्लोराइड इज NH4Cl इज देअर. आणि मानसी मी तुला 9 मार्क्स दिलेले रिझन वॉज दॅट एक काहीतरी आलमचं केलं नाहीयेस का तू आणि त्याच्यामध्ये हे केलंय. सी फोटोग्राफ तू एक घेऊ शकते म्हणजे एका लॉंग शीट वरती सगळे कॉलम्स करून एक फोटोग्राफ घेऊन तू मला आय थिंक 11 हे पाठवलेस मला वाटतं एक 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 एक. सो आय हॅड टू गो थ्रू दॅट. आणि म्हणून आणि मानसी अमोनियम क्लोराइड आणि ब्लू विट्रिऑल इज नथिंग बट कॉपर सल्फेट .5H2O तर ते लिहायला पाहिजे.
So remember that. Otherwise, your presentation was very excellent. Arya also was, Arya or her brother, I forget it. Arya म्हणून आले ते. Yeah. Your mobile camera is dual. Okay, okay. So the thing is that what I want you all to understand is that आनंद घ्या करताना जो अभ्यास करताय त्याच्यामध्ये. हा म्हणजे असं मिसनी सांगितलंय म्हणून आणि मला मार्कांसाठी म्हणून नाही, मार्क मिळतात. कसेही तुम्ही जेव्हा तुम्हाला ते काम आवडतं त्यावेळेला तुम्हाला नक्की मार्क मिळणार त्याच्यामध्ये. दॅट इज नॉट अन इश्यू. सगळ्यांनी चांगलं केलंय. फक्त आय थिंक मानसी यू हॅव नॉट पुट इन ॲलम टाकलं नाहीयेस बहुतेक. एम आय राईट? बाकी सगळे आलेले आहेत तुझ्या ह्याच्यामध्ये. या मानसी? अँड माय व्हॉइस इज ऑडिबल आता व्यवस्थित येतोय का? हॅलो? क्लिअर? ओके, फाईन. चलो. सो लास्ट पार्ट. वेलकम समा टू अवर क्लास. आणि यू कॅन सी की whatever questions you want, you can ask in between. Also, everybody puts into the chat box. So you all can also put into the chat box. At the end, तुम्हाला जर का काही प्रश्न विचारायचा आणि माझं लक्षात नाही आलं तर you all can unmute and then you all can talk to me also. पण ते शेवटी करतो आपण. आमचा क्लास बराचसा काय म्हणतात थोडा खेळीमेळीचा असतो. So it's not a very strict class. So yes, Gaurav, you're welcome. And where were you last time? We missed you all. Many were not there. कमी होते जरा students. Anyways, so let me change. Let me present now. Share. Okay. Gone to village. कुठे आलं तुझं village? Rudra. Yes, Rudra, you are also not there. Correct, correct. Gaurav, Rudra, you all were not there. Homework नाही submit केला. पेणला गेला होता. पेणचे गणपती चांगले असतात ना? ओके. शाडूच्या मातीचे गणपती असतात. ओके, ओके. एनिवेज, प्रेझेंटेशन दिसतंय का? म्हणजे स्क्रीन दिसतोय तुम्हाला सगळ्यांना आता? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो. सो लेट अस स्टार्ट आपला चॅप्टर. लेट अस कंप्लीट. I'm not finding my. Okay, 7th standard. So those who have those whose homework I have written, just go through it. काही नाही कळलंय किंवा डिफिकल्टी आहे तर मला प्लीज विचारा. We'll discuss that. Yeah, she has. Okay, in the last you have a question you'll ask in the end. Okay, very good, fine. Salil, you can, sure. Otherwise you want to ask, please do ask me the question. हरकत नाही बाळ, विचार मला. म्हणजे का एवढं मनात ठेवू नकोस. We can solve it. Mansi, you can ask me the question. काय क्वेश्चन आहे? टीचर म्हणजे मला एक क्वेश्चन होता. हा, बोल ना. की तुम्ही कसं बोललेला की आभाळातलं पाणी ते कसं खराब म्हणजे खराब असतं. हा, पावसाचं पाणी खराब म्हणजे पावसाचं पाणी हे स्वच्छ असायला हवं. ओके, फाईन. पुढे मी माझं म्यूट करते माईक म्हणजे हे. हा, तर त्याच्यामध्ये समजा जर ते मी पाणी असं म्हणजे फॉर क्लिनिंग पर्पज वापरलं तर आपण असं ते यूज करू शकतो ना? हो, आपण यूज करू शकतो बाळ. म्हणून तर रेन हार्वेस्टिंग करतात ना, रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात ना. आता गावागावात किंवा मुंबईत सुद्धा पाण्याची गरज आहे. जिथे जिथे बोरवेल्स आहे, ग्राउंड वॉटर टॅप केलं जात आहे. पण आता नवीन ज्या बिल्डिंग्स येतात, पर्टिक्युलरली मुंबईमध्ये काय होतं, एकदम हाय राईज बिल्डिंग आहेत आता.
जागा कमी आहे, त्यामुळे काय होत आहे की आता प्रत्येक बिल्डिंग मध्ये एक मिनिट हा, मला मेसेज तुम्ही सांगितलं तेव्हा मी पण एक मिनिट व्हॉट्सअप मी बोलते हा मानसी, आय एम गेटिंग कोणाला तरी मिस माझ्या ते ओपन होत नाही क्लासरूम. रुद्र, you will have to, I think, tell madam or sir to add you into the Google Classroom. बघायला पाहिजे, बहुतेक ते गुगल क्लासरूम मध्ये तुझं नाव घातलं तर येणार, तर तू प्लीज मॅडमना सांग. देन त्या दिवशी तुम्ही सांगितलं तेव्हा मी ओपन केलं तर ते तसंच डायरेक्टली होम स्क्रीनला आलं. कॅन आय या पुट बी ऑन द माइक, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? बाळ बोल. हा, आधी टाकायचो मध्येच मला ते मग तसं सोडलं लागलं, तर मग मध्येच यायचं. मी एकदा अपडेट केला ऍप, तर मग ते यायचं, मी तेव्हा पण टाकायचो. पण ते आता परत तसंच व्हायला लागलं, डायरेक्ट होम स्क्रीन. जसं आपण ऍप ओपन करतो ना, तसं डायरेक्ट आपला वॉलपेपर दिसतो. अच्छा, पण मग ही प्रॉब्लेम तुला ऍड करायला लागेल बाळ. दॅट्स व्हॉट शी इज रिटन की परमिशन नसेल. सो यू जस्ट स्पीक टू मॅडम, मॅडमशी बोल म्हणजे त्या तुला टाकतील. किंवा पहिले हा वैशाली मॅडमना सांग, बहुतेक त्या करतील, ते तुला ऍड करतील, कदाचित तो प्रॉब्लेम असेल. हा, बघ जरा करून. इथून मी आता सध्या या पण ते हे होतं, पण ते ऍपच ओपन डायरेक्ट ऍप हे जातं, म्हणजे येऊन येतं ना यू आर नॉट ऍडेड वगैरे, तसं काय नाही, डायरेक्ट ऍप होम स्क्रीनला जातं. नाही नाही, हे गुगल क्लासरूम मध्ये टाकते ना. जेव्हा तुम्ही गुगल मीट वरती येता तेव्हा तुम्हाला क्लासरूम मध्ये असाइनमेंट मिळतात, ज्या तुमच्या ईमेल वरती वगैरे येत असतील. ऍज अ स्टुडंट मला माहिती नाही त्या कशा जात आहेत, पण मला तुमचे जे आन्सर्स वगैरे तुम्ही जे टाकता ते माझ्या ईमेल वरती येतात की आय हॅव बीन गेटिंग आन्सर्स, तसं येतंय मला. तसं तुम्हाला सुद्धा कदाचित मी रिटर्न होमवर्क केल्यानंतर येत असेल, ज्या तुमच्या ईमेलवर जो ऍडेड ईमेल आहे क्लासरूम मध्ये, तो ईमेल घेऊन तुला वापरायला पाहिजे. ओके, सो दॅट वे यू जस्ट चेक इट. अदरवाइज यू टॉक टू मॅम ऑर सर, म्हणजे ते तुला हे करते. ओके, सो दॅट प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व. आय डोंट थिंक सो इट इज अ बिग इश्यू. पण तू तो जास्त काळ ठेवू नकोस, लवकर सॉल्व करून घे. म्हणजे का बाकी टीचर्स पण जे काय तुला होमवर्क देत असतील तो पण तुला कदाचित मिळत नसेल. सो लुक इन टू दॅट. फाईन. येस, सो आय वॉज जस्ट आन्सरिंग. ओके, यू टॉक विथ, येस शुअर. सो आय वॉज आन्सरिंग मानसीचा. तर आता मुंबईमध्ये काय होत आहे, इट वॉज अ गुड क्वेश्चन व्हॉट यू आस्क, की जे आता मुंबईमध्ये उंच उंच बिल्डिंग आहेत, जागा कमी आहे, जागा फार कमी आहे मुंबईमध्ये, आणि त्यामुळे काय होतं, पाण्याचे पण प्रॉब्लेम्स आहेत, माणसांना राहायला घरं नाहीत. मग आता त्या उंच बिल्डिंग बांधल्यानंतर त्या प्रत्येक नवीन बिल्डिंगला त्यांनी असं सांगितलंय की रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं, म्हणजे जे काय पावसाचं पाणी आहे ते कलेक्ट करायचं. मग ते तुम्ही स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तिथे व्यवस्था असते, फिल्टर्स असतात. ते सगळं पाणी, कारण बराचसा पाऊस मुंबईमध्ये बऱ्याचदा आमचे प्रॉब्लेम्स असतात, गाड्या बंद होतात, हे होतात, तेव्हा पाणी जमलेलं असतं, केवढं तरी पाणी असतं, पण ते वेस्ट होऊन जातं. तर आता जसं तू म्हणालीस तसं ते कलेक्ट केलं जातं आणि ते काही ठिकाणी पुन्हा सोसायटीमध्ये प्रत्येक घराघरात ते पाणी दिलं जातं. मग ते बाथरूमसाठी, किंवा जर ते प्युरिफाय नाही केलं तर ते बाथरूमसाठी वगैरे, किंवा वॉशिंग युटेन्सिल्स किंवा ह्याच्यासाठी वगैरे ते वापरता येईल, किंवा झाडांना घालायला, किंवा अशा पद्धतीने ते वापरता येतं. पण जर का ते फिल्टर करून, आणि जर का तिथे तशी अरेंजमेंट असेल, काही ठिकाणी आहेत, आता हल्ली हल्ली नवीन रेन वॉटर हार्वेस्टिंग नंतर त्याच्यामध्ये ते स्वच्छ करायला असं बऱ्याच, आता ही गरज आहे काळाची. Water saving method can tell, yes, what is the water saving method? Why? Tell me, what is it? Saili, na? Yeah, you were talking. Yeah. Miss, am I audible? Yes, yes, you're audible. Tell us. So, Miss, I have seen in many places that, Miss, when it rains, in some places where it rarely rains, so to collect that water, they build a dam-like structure and they let the water seep into the dry ground, and then by the help of the underboring machines, they pump out the water and reuse in the buildings or the houses. Like the water which is used for the bath will then be recycled and used for utensils, or then for boiling and drinking water, or by watering plants. Very good. Are you a CBSE student, dear?
No, miss. I am a state board student. लवली लवली. बट येस, कारण सीबीएसई ला वगैरे ना जुन्या म्हणजे त्यांच्या धड्यामध्ये असे जुन्या काळातल्या हे दाखवलेले आहेत वेल्स वगैरे. आपल्याकडे फार पूर्वी राजस्थान वगैरे जिथे पाण्याची स्कॅरसिटी होती ना, म्हणजे पाण्याचं कमतरता, अशा ठिकाणी असे वेल्स आणि बोरवेल. आता हेच हिने सांगितलं सायली, एम आय राईट? युअर नेम इज सायली, राईट? सो what she said is very correct. हे ग्राउंड वॉटर होतं. आता सुद्धा मुंबईमध्ये पण ना काही ठिकाणी असे टँकर्स येतात विच कलेक्ट वॉटर आणि मग पुढे पुढे जिथे सोसायटीजना पाणी नाही, दॅट इज बोरवेल वॉटर, खाली आतमधनं ते पाणी खेचलं जातं जमिनीतनं. आणि कारण पाणी पावसाचं जे आहे ते शेवटी कुठे आतमध्ये क्रिवायसिस मध्ये. आणि इफ यू सी दॅट आपल्याकडे फार थोडं पोर्टेबल वॉटर आहे पाणी पिण्यासाठी. रेस्ट ऑफ अँड दॅट इज मोस्ट ऑफ इट इज ग्राउंड वॉटर, यु नो, म्हणजे आतमध्ये खडकांमध्ये वगैरे. आणि त्याच्यासाठी मग ते त्या रेन वॉटर. आता सो आपल्याला सायलीने एक सांगितलं, येस, युअर विलेज दे कम, करेक्ट. या रुद्र, वन मोमेंट, लेट मी कम्प्लीट, देन आय गिव्ह यू अ चान्स. तर सायलीने जे सांगितलं तसं की ते म्हणजे ग्राउंड वॉटर जे आपण बोरवेलनी काढतो. आणि मानसी वॉज आस्किंग वॉज अबाउट विथ रिस्पेक्ट टू रेन वॉटर, जे आता रूफ टॉप्स किंवा ह्याच्यावरती काय म्हणतात, येस, वी डू हॅव लेस वॉटर. आपल्या छपरावरती, इव्हन गावांमध्ये सुद्धा जे पागोळे आपले पाणी ह्याच्यावरनं गळतं ना, ते सुद्धा आपल्याला कलेक्ट करून वापरता येतं. सो हे दोन प्रकार जे आहेत ते आपण पाण्याबद्दल जे सांगितले, म्हणजे पाणी कसं वाचवता येतं. येस रुद्र, टेल मी व्हॉट इज इट. नाउ दिस विल बी द लास्ट वन. विल गो टू अवर चॅप्टर, कारण आपण चॅप्टर पासून डायव्हर्ट होतो. हा, बोल रुद्रा, टेल मी. First time, Miss, I want to say something about my village. In my village, first, Miss मराठीत बोलू? सॉरी, बोल बोल, मराठीतच बोल बाळ, टेल मी. म्हणजे मिस, आमच्या गावात आधी आमचा एक एकदम मोठा तळ आहे. त्या तळ्यामध्ये पाणी सगळे तिथलंच घेऊन जायचे पियायला. तर मग आधी लय लोक आजारी पडायचे घाण पाणी पिऊन. पण घाण पाणी पिऊन लोक आजारी पडायची. पण आता आमच्या तिथल्या सरपंचांनी ते आमच्या तळ्याला ना 2 भागांमध्ये डिवाइड केले. म्हणजे हाफ ते सगळे भांडी वगैरे घासण्यासाठी आणि हाफ पिण्याच्या पाण्यासाठी. म्हणजे तो हाफ पिण्याचं पाणी आहे ना, तो एका फिल्टरायझेशन मशीन लावले मोठीच्या मोठी. आणि ते फिल्टरायझेशन मशीन मध्ये एटीएम कार्ड सारखा एक कार्ड आहे. तो कार्ड चिटकवायचा, मग आपल्याला पिण्यासाठी फिल्टरवाला पाणी भेटतो. म्हणजे आपण तो पाणी डायरेक्ट पण पिऊ शकतो. अशी सिस्टम आमच्या गावात काढलाय पाण्यासाठी. गुड, व्हेरी गुड. सी, म्हणजे आता गावागावांमध्ये पण हे पोचलेलं आहे की पिण्यासाठी पाणी गरजेचं आहे. आता त्या तळ्यामधले 2 भागात डिवाइड केले. एक त्यांनी काही दुसऱ्या कामासाठी आणि एक पिण्यासाठी वापरले. व्हेरी गुड, व्हेरी नाईस अरेंजमेंट. आणि दिस लास्ट क्वेश्चन आय वॉन्टेड टू टेक वॉज दॅट की पिण्याच्या पाण्यामध्ये केमिकल, बट दॅट केमिकल ऑल्सो हॅज टू बी युजफुल टू यू. जसं कदाचित ते आपल्याला पण पॉइझनस असू शकतं. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल व्हॉट काइंड ऑफ अ केमिकल. ओनली पाण्यामध्ये क्लोरीन घालतात नॉर्मली जेव्हा पाणी असतं, त्याच्यामुळे ते डिसइन्फेक्ट करतं पाण्याला. आणि मग तुम्ही बॉईल करू शकता पाणी. जेव्हा पाणी बॉईल करतात ते म्हणजे नुसतंच नाही तापवायचं, ते बराच वेळ उकळवायचं. म्हणजे इट शुड या. आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ एक अर्धा पाऊण तास ते उकळवायचं आणि मग थंड करून प्यायचं. कधी कधी त्याच्यावरती तुरटी फिरवली जाते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट वॉटर वी वर टॉकिंग अबाउट. आपलं चॅप्टर वेगळा, आपलं एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स आहे. So let us start with our chapter. If you remember, फार पूर्वी झाले, आता ते बरेच दिवस झाले हा चॅप्टर घेऊन, मोठा आहे चॅप्टर. सो व्हॉट इट वॉज लाईक, आपण जे समा, आय डोंट नो वेदर तू आधी काही, पण आमची 2 चॅप्टर्स ऑलरेडी झाले आहेत. हा तिसरा आहे. एक लास्ट चॅप्टर आमचा चालू होणार आहे. सो दिस इज ऑलमोस्ट, हा शेवट आलाय चॅप्टरचा. त्यामुळे थोडं तुला कदाचित लिंक लागेल की नाही लागेल मला माहिती नाहीये. पण हा चॅप्टर जरा पुढच्या वेळेला वाचू नये, कारण आज माहिती नाही मला किती होईल. या, लेसन नंबर 14, एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर. व्हेरी गुड. तर तो चॅप्टर जो आहे तो आमचा आहे. आणि आमचे 3 ऑलरेडी, हा तिसरा चॅप्टर आहे. ओके, सो दिस इज ऑलमोस्ट द एंड ऑफ इट. सो वी स्टार्टेड विथ एलिमेंट्स. आर म्हणजे रादर मॅटर आम्ही सुरू केलं. मॅटर इज मेड अप ऑफ
mixtures and pure compound. Now, pure compound is made up of the element. The smallest particle is the atom. When you get the atom of the same element, it is going to be the pure compound. But जेव्हा दोन वेगवेगळे elements combine होतात, जसं water, NaCl, alum, copper sulfate, these are called as compounds. So when same elements combine, you have a molecule also, and they can be represented. There is a table called as periodic table. हे पण आम्ही केलं, ज्याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट वी हॅव. हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर? आठवतात कोणाला किती एलिमेंट्स आहेत नेचर? आता फाइंड आउट केले गेलेले पिरियॉडिक टेबल मध्ये किती एलिमेंट्स आहेत, कोणाला आठवतं? येस, 118 एलिमेंट्स, करेक्ट. तर ती 118 एलिमेंट्स, त्यातले समजा हायड्रोजन आणि हायड्रोजन, जसं आपण ऑक्सिजन हायड्रोजन म्हणतो. येस, करेक्ट करेक्ट. तर ते H2. Now here two same elements combine to give you the compound or the molecule. So when they are, and when there are different, now H2O, so correct, 118 elements. Yes, everybody knows that. I'm very happy. तर जसं H2O मध्ये आता ऑक्सिजन पण कंबाईन झालं आणि हायड्रोजन पण कंबाईन झालंय, तर त्याला कंपाऊंड म्हणतात. आणि असं आम्ही बघितलं. आता जेव्हा सबस्टन्स जो आहे तो प्युअर आणि मिक्सचर, आता मिक्सचर जेव्हा असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये काय होतं, भेसळ होतं, जे आम्ही बघितलं, जे इज कॉल्ड एज अडल्ट्रेशन. मग जेव्हा भेसळ असते, समटाइम्स इट इज गुड, समटाइम्स इट इज हार्मफुल. येस, H2O, HOH, व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. पण इथे काय आहे, इट इज फॉर्मिंग 2 हायड्रोजन्स अँड 1 ऑक्सिजन. तर आता जेव्हा आम्ही म्हणतो की जेव्हा मिक्सचर असेल तर ते मिक्सचर सेपरेट कसं करायचं, तर आमचा आता तो पार्ट चाललाय शेवटचा, की प्युरिफाय करायचं, मिक्सचरला प्युरिफाय करायचं किंवा मिक्सचरला सेपरेट करायचं असेल, जसं आपण तांदळातनं खडे काढून टाकतो, किंवा आम्ही भेळ बनवायला, त्या दिवशी आमच्या क्लासमध्ये आम्ही नंतर क्लास संपल्यानंतर बऱ्याच जणांनी भेळ बनवली होती. दॅट इज अ मिक्सचर. And so when a compound is formed from 2 different elements, then they lose their properties. For example, hydrogen and oxygen, we say water is formed. Now hydrogen is yes, very correct. Atom, molecule, substance. In last lecture we understand the diagram. Kya baat hai? Very good, nice, lovely. I'm very happy. Yeah. तेच आय वॉन्टेड टू नो की तुम्हाला सगळ्यांना कळतायत की नाही, की आपली गंमतच चालली आपली, असं नको व्हायला. सो दॅट वॉज माय क्वेश्चन, दॅट वेदर यू ऑल अंडरस्टँड इट ऑर नॉट. सो आता सो पुन्हा आपण वी आर टॉकिंग अबाउट सो भेळ बनवली होती, दॅट वॉज अ मिक्सचर, करेक्ट, व्हेरी ट्रू. तर आता तर जेव्हा आपण ती मिक्सचर, आता ते जे मिक्सचर आहे जे आपण घेतलेलं, तर ती सेपरेट कसं करायचं. से फॉर एक्झाम्पल आम्हाला भेळीतनं कांदा सेपरेट करायचा असेल, कोथिंबीर सेपरेट करायची असेल, तर किंवा कुरमुरे सेपरेट करायचे असतील, तर काय आम्ही निवडतो. तसंच वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तसंच जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीमध्ये सेपरेट करता समजून, तर त्याच्यासाठी काय काय आहे, तर आम्ही बघितलं डिस्टिलेशन आहे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे. त्याच्यानंतर गेल्या वेळेला आम्ही काय सेपरेटिंग फनेल बघितलं, आठवतंय सगळं. इव्हॅपोरेशन, व्हेरी गुड, इव्हॅपोरेशन, सेपरेटिंग फनेल बघितलं होतं, जे 2 लिक्विडसाठी. ओके, थँक्यू रुद्र. सो आणि नंतर आता आपल्याला बघायचं सेंट्रिफ्युगेशन, बघायचं का. सेंट्रिफ्युगेशन बघितलं होतं गेल्या वेळेला. लास्ट इज माय TLC, क्रोमॅटोग्राफी. येस, डिस्टिलेशन, करेक्ट. So let me just go back to the chapter. Okay, so let us go back to the chapter. Here, elements, compounds and mixtures. हा जो होता आपला चॅप्टर, आपला लास्ट पार्ट वर आलाय. ऑफकोर्स येस, हे एक राहिलं होतं की एलिमेंट्स हॅव सिम्बल्स टू रिप्रेझेंट इट. वेगवेगळे हायड्रोजन, हेलियम, पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांना सिम्बल्स आणि त्या सिम्बलची माहिती दिली आहे. हाऊ मेनी प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, हे सगळं तुम्ही पुढे करणार आहात. सो डोंट बॉदर मच राईट नाव. तुम्हाला आवडत असेल तर ऍज आय टोल्ड यू की तुम्ही चिल्ड्रनसाठी ज्या साईट्स असतात त्या कायम बघा आणि त्याच्याकडनं वाचा, ज्याच्याबद्दल. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग, यू डोंट हॅव पिरियॉडिक टेबल, माहितीये मला. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल मानसीनी क्वेश्चन विचारला. सो यू कॅन ऑलवेज लुक इन टू द साईट की काही करता येईल का, किंवा काही प्रोजेक्ट्स करता येतं का. जसं मी गेल्या वेळेला सांगितलं होतं, जसं तुमचे ब्लॉग्स करू शकतात. यू कॅन ओपन अ ब्लॉग.
मे बी आफ्टर हे झालं ना की वी कॅन टेक अ सेशन की ब्लॉग्स कसे करायचे किंवा काहीतरी असं अरे वा डन व्हेरी गुड युअर डन युअर ब्लॉग देन यू कॅन राईट ऑन दॅट नाव से फॉर एक्झाम्पल रुद्र पेंडला जाऊन आला त्याच्या तिकडे तळ्याजवळ वेगवेगळे हे तर त्याचा फोटो काढून यू कॅन पुट इट ऑन युअर ब्लॉग यू कॅन टेल दिस स्टोरी ते कसं केलं जातं किंवा नवीन काही केलं सिम्पल थिंग्स I can't, you haven't done the blog by BLOG, yeah, blog, correct. सो बघूया आपण कसं करायचं ते मी तुम्हाला शिकवेन मे बी आय विल ऑल्सो फाइंड आउट आणि मग तो ब्लॉग कसा करायचा क्रिएट करायचा हे आपण बघू नंतर पण लेट मी फर्स्ट कम्प्लीट अवर पोर्शन आणि पोर्शन एकदा झाल्यानंतर वी कॅन फाइंड आउट ब्लॉग कसा करायचा किंवा कॉपीराईट फ्री इमेजेस कसं असं काहीतरी वी कॅन डू समथिंग फन how we can make it. I know how to. Rudra knows how to make a blog. Then maybe Rudra can tell us आपल्याला. Okay, he can tell. तुम्ही प्रत्येक जण काही ना काहीतरी नवीन शिका आणि then we can discuss it. पण पहिले आपला पोर्शन कम्प्लीट करूया. Okay, so let us go back over here. Yeah, you also know. Yeah, okay, sure. Good. Nice. Anyway, so coming back to this was distillation. तुम्हाला हे माहिती आहे ह्याच्यामध्ये दोन लिक्विड सेपरेट किंवा लिक्विड आणि सॉलिड सेपरेट करायचं असेल तर यू ऑल यूज दिस टेक्निक डिस्टिलेशन. ह्याच्यामध्ये पाणी किंवा सॉल्ट घेतलं जातं ह्याला म्हणतात राऊंड बॉटम फ्लास्क. हा बर्नरनी हीट केलं जातं आणि मग वेन यू हीट इट व्हॉट हॅपन्स इज दॅट पाणी जसं इव्हॅपोरेशनच आहे पण इथे काय केलं जातं ह्याच्यामध्ये तुम्ही ते पाणी कंडेन्स करता. दिस इज नोन ॲज अ कंडेन्सर ज्याच्या आतनं आणि बाहेरनं पाणी सर्क्युलेट होतं आणि त्याच्यानंतर हे पाणी इथे कलेक्ट केलं जातं आणि खाली सॉलिड राहू शकतं. मग ह्याला मी दुसरं एक्झाम्पल घेतलं होतं इफ यू ऑल रिमेंबर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन फॉर पेट्रोलियम प्रोडक्ट्स. जेव्हा समुद्रातनं खनिज द्रव्य काढतात किंवा पेट्रोल काढलं जातं ते सुद्धा फ्रॅक्शनल डिस्टिलेशननी सेपरेट केलं जातं. हे गेल्या क्लासमध्ये केलं होतं. So Rudra and Gaurav, you are not present for that class last time. So last time we had moved forward. आम्ही कुठे गेलो होतो? We had done was this separating funnel. So maybe I'll do this again. Method of separation using separating funnel. आता separating funnel चे आहे. So this is it. And I think I had taken you to my site over Lino, wherein I had just shown you those, different parts of funnel. आता हे जे आहे ते आय थिंक लास्ट टाइम मी ह्यांना दाखवलं होतं. मे बी आय कॅन जस्ट शो यू ऑल दॅट सिन्स यू ऑल आर देअर टुडे. See here I had some technique I had shown in. This is this is the technique of here you have sublimation, but before that let me just show evaporation. This is a separating funnel. Here you can separate two different liquids. This is simple evaporation. This is separation technique 1, simple evaporation. So here you have, this is called as a crucible. Crucible किंवा आपण एखादी बशी घेतली तरी किंवा evaporating dish ज्याला म्हणतात. तर त्या इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये सॉल्ट अँड वॉटर ठेवलं आणि त्याच्यानंतर हीट केल्यानंतर इट विल गो अवे ॲज वॉटर वेपर आणि खाली जे राहील दीज आर द सॉल्ट क्रिस्टल्स. म्हणजे इव्हॅपोरेशन झाल्यानंतर हे सगळं जेव्हा यू शुड बी पेइंग अटेन्शन ओव्हर हिअर का कारण कधीतरी काय होऊ शकतं की जळून जाऊ शकतं कारण पाणी सगळं गेल्यानंतर खाली जे सॉल्ट राहील काय ऑफकोर्स त्याला खूप हाय टेम्परेचर लागतं लगेचच जळणार नाही ते. सोडियम क्लोराईड वगैरे त्याचा मेल्टिंग पॉइंट खूप हाय आहे तर त्याच्यासाठी खूप जास्त असल्यामुळे इट विल नॉट बर्न सो इझिली. पण अगदी जरासं पाणी राहिलं असेल त्यावेळेला तुम्हाला इमिजिएटली स्टॉप करायला पाहिजे हीटिंग. आणि त्याच्यानंतर हे जे आहे दिस इज द इव्हॅपोरेशन टेक्निक. हे जे आहे ते दिस इज द नेमिंग. हे जे आहे दिस इज कॉल्ड एज अ हिटिंग मॅन्टल. म्हणजे बर्नर घेण्याच्या ऐवजी तुम्ही असं इलेक्ट्रिक हिटिंग घेऊ शकता. जसं आपलं
ओव्हन वगैरे असतं तशा टाईपचं, पण ह्याच्यानी तुम्ही टेम्परेचर ऍडजस्ट करू शकता आणि इथे तुम्ही स्टरिंग म्हणजे तुम्हाला बर्नर आणि तो कधी कधी त्या जे ठेवलेलं आहे त्याच टेम्परेचरवरती व्यवस्थित मेंटेन राहू शकतो, जसं आपलं गीझर वगैरे राहतो, जसं थर्मोस्टॅट असतं. आणि मग त्याच्यानंतर इथे जे आहे तो ह्याच्यामध्ये तुम्ही लिक्विड्स घेऊ शकता दोन, से फॉर एक्झाम्पल पाणी आणि ऍसिटोन घेतलं होतं, ऍसिटोन मिक्स होऊ शकतं. दोन ऑर्गॅनिक लिक्विड म्हणजे आता एक हाय बॉइलिंग लिक्विड घेऊ शकता आणि एक नेल पॉलिश रिमूव्हर घेऊ शकता. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर त्यांना हीट केलं की मग पुन्हा त्यातलं लो बॉइलिंग जे आहे म्हणजे एखाद्या ह्याचं 56 डिग्री सेल्सिअस वरती ते बॉईल होतंय आणि एक आहे ते 100च्या वर आहे. त्या हाय बॉइलिंग आहे ते 100च्या वर आहे, ज्याला हाय बॉइलिंग लिक्विड, हाय बॉइलिंग फ्रॅक्शन म्हणतात. आणि जो लो बॉइलिंग फ्रॅक्शन आहे तो 100च्या आत त्याचं उत्कलन बिंदू आहे. आणि मग यू कॅन सी दॅट की हे हिटिंग होऊन मग तुम्हाला इथे जो पहिला फ्रॅक्शन आहे तो कलेक्ट होतो. ह्याला म्हणतात राऊंड बॉटम फ्लास्क, ह्याला म्हणतात डिस्टिलेशन हेड, हे थर्मोमीटर आहे. त्याच्यानंतर हे कंडेन्सर आहे आणि इथे आहे त्याला म्हणतात डिस्टिलेशन रिसिव्हिंग बेंड म्हणतात. रिसिव्हिंग बेंड कारण तो रिसीव्ह करतो, जे येणारं फ्रॅक्शन आहे की जो येणारं लिक्विड आहे त्याला रिसीव्ह करतो म्हणून त्याला रिसिव्हिंग बेंड म्हणतात. आणि खाली जो आहे तो तुमचं कलेक्शन युनिट. हे झालं तुमच्या डिस्टिलेशन बद्दल. तर आता तिसरं जे होतं ते हे आहे, आज जे तुमच्या पुस्तकामध्ये आहे ते हे दाखवलेलं आहे. सो वन मोमेंट, हिअर I can't change this. ओके, हे जे आहे इथे जे तुम्हाला दिसतंय ते ह्याला सेपरेटिंग फनेल म्हणतात. सेपरेटिंग फनेल म्हणजे इट विल सेपरेट टू डिफरंट लिक्विड्स, म्हणजे पाणी आणि केरोसिन दोन लिक्विड्स आहेत ती एकत्र मिक्स झाली. समजा काहीतरी चुकून आईच्या हातनं तेल किंवा तुमचं केरोसिन हे जे आहे ते बाटली पाण्यात मिक्स झाली, पाण्याच्या बाटलीत चुकून तिने पाण्याच्या बाटलीमध्ये ते ओतलं, तर मग आता काय करायचं? मग अशा वेळेला तुम्ही हे वापरू शकता. ह्याच्यामध्ये काय असतं तर हे दोन लिक्विड जे आहेत ते त्यांना तुम्ही ह्याच्यामध्ये ओतू शकता आणि मग त्याला थोडा वेळ एक अर्धा तास असं छानपैकी रेस्ट करून ठेवायचं. इकडे जी आहे ती तोटी आहे, ती टॅप म्हणतात किंवा की, ती तुम्ही बंद करून ठेवायची. आणि मग त्याच्यानंतर केरोसिन जे आहे ते वरचा लेअर येईल किंवा ऑइल असेल जे लाइटर असेल, जे हलकं असेल ते वरती जाईल आणि जे जड आहे लिक्विड ते खाली येईल. आणि अशा वेळेला काय होतं की तुम्ही ही जी तोटी उघडली की मग पहिल्यांदा हा जो भाग आहे तो पाण्याचा आहे, तो हळूहळू येईल. आणि जेव्हा त्या पाण्याची जी बाउंड्री आहे इथे आणि वरती ह्याच्यावरती तुमचं ऑइल किंवा केरोसिन आहे आणि मग ते जेव्हा खाली येतं त्यावेळेला तुम्ही पाणी सेपरेट करायचं आणि मग तोटी बंद करायची आणि म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला केरोसिन मिळेल आणि ह्याच्यामध्ये पाणी मिळेल. असं हे सेपरेशन आहे, हे तुमच्या पुस्तकात आहे. आणि त्याच्यानंतर जे होत आहे हे एक्स्ट्रा आहे, हे सिंपल एनिवेज हे सिंपल सेपरेशन आहे वेरिन फिल्ट्रेशन, ज्याला म्हणतात फिल्ट्रेशन. आय डोंट नो व्हॉट हॅपन टू दिस. आय होप दिस इज या. ह्याच्यामध्ये तुम्हाला हा बीकर आहे. बीकर मध्ये जसं समजा चॉक आणि पाणी जर सेपरेट करायचं किंवा जसं चहा गाळतो तसं ही गाळणीसारखंच आहे. हा फनेल आहे, त्याच्यामध्ये फिल्टर पेपर घातला जातो जो आपल्या ब्लॉटिंग पेपर टाईप असतो पण तो जरा वेगळ्या टाईपचा असतो. फिल्टर पेपर जो पाण्याला जाऊ देतो पण वरचं जे मिश्रण असेल काही सॉलिड पार्टिकल्स त्यांना इथे वरती ठेवून देतो. सो दॅट इज सिम्पल सेपरेशन. म्हणजे पाणी खाली ह्या बीकर मध्ये कलेक्ट होतं आणि वरती त्या फिल्टर पेपर वरती तुमचा रेसिड्यू म्हणजे तुमचं जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते राहतात. त्याच्यानंतर जे आहे हे जे आहे त्याला कापूर तुम्ही बघितलं असेल. कापूर काय होतं की सबलाईम होतं. सबलाईम म्हणजे नॉर्मली जेव्हा सॉलिडला आपण हीट करतो, एखादी घन वस्तू घेतल्यानंतर ती जाते सॉलिड टू लिक्विड टू गॅस. तर ज्या वेळेला आपण इथे काय होतं हे डायरेक्टली सॉलिड टू गॅस जातं
अशा ह्याला सब्लिमेशन म्हणतात. त्या प्रोसेसला जसं कापूर आहे, नंतर आपण ज्या गोळ्या डांबरी गोळ्या ठेवतो आपण कपाटामध्ये, त्या सुद्धा बघा लिक्विड होत नाही, लिक्विफाय होत नाही, ज्या डायरेक्टली ह्याच्या कापराला सुद्धा जर का तुम्ही ठेवलं बराच वेळ उन्हामध्ये तर तुम्हाला दिसेल की कापूर कमी कमी होत जातोय, पण तो डायरेक्टली गॅस मध्ये रूपांतर होतं त्याचं, लिक्विड स्टेज तो ती घेत नाही. तर असे जे आहेत तर समजा ते कापराचे जे जो गॅस आहे तो तुम्ही जर का हा असं फनेल, आता मगाशी हे जे फनेल बघितलेत इकडे, हे फनेल जे आहे ते तुम्ही उलट ठेवलं, उलट ठेवल्यानंतर काय होईल, त्याच्यामध्ये हा कापूर आणि वरती इकडे कॉटन लावायचा किंवा छोटा कापसाचा गोळा इथे भरायचा, आणि म्हणजे का तर तो वरती ते कापूर निघून जाणार नाही. तर तुम्हाला इथे दिसेल की त्याचे पार्टिकल्स जे आहेत ते इथे कलेक्ट केले जातात, आणि मग त्याच्यानंतर हे फनेल काढल्यानंतर तुम्हाला सुंदर कापराचे असे हे क्रिस्टल्स दिसतील. क्रिस्टल्स म्हणजे त्याचे असे छान कण इथे लागलेले असतील, आणि ते कण त्या प्रत्येक कणाला ना वेगवेगळे आकार असतात. कापराचा कण कदाचित निडल म्हणजे सुई सारखा असतो, असे छान लांब लांब सुई सारखे आपल्याला दिसतील, आणि मग ते हळू काढायचे. तो सर्वात प्युअर फॉर्म असतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी काही भेसळ मिळणार नाही. त्यामुळे दिस इज वन ऑफ द व्हेरी गुड टेक्निक्स टू सेपरेट आउट द सॉलिड्स विच कॅन सबलाइम. आणि हे जे आहे ते एक जस्ट तुम्हाला दाखवायला म्हणून असं आहे. हे तुम्ही ज्या वेळेला लॅबोरेटरीमध्ये तुमच्या शाळेच्या प्रयोगशाळेत जाल तर त्यावेळेला तुम्हाला साधारण अशी काही अपॅरेटस, ज्याला आपण भांडी किंवा ग्लासवेअर्स म्हणू, ते असं त्याला राऊंड बॉटम फ्लास्क म्हणतात. हा स्टँड असतो, ह्या स्टँडला लावलेला आहे ब्युरेट. ब्युरेट म्हणजे एक लांबच्या लांब असे हे असते, त्याच्यावरती कॅलिब्रेशन असतं. कॅलिब्रेशन म्हणजे त्याच्यावरती मार्किंग केलेलं असतं, 1 2 3 4 ml, किती ml तुम्ही, आणि जशी ती मगाशी टोटी बघितली तशी इथे नळ असतो ज्याच्याने तुम्ही तेवढ्या अमाऊंटचं लिक्विड घेऊ शकता. हा जो आहे तो कोनिकल फ्लास्क आहे. हे जे आहे ते फनेल मगाशी म्हटलं ते, हा बीकर आहे, आणि हा स्टँडर्ड फ्लास्क आहे. हे सगळं अपॅरेटस जे आहे ग्लासवेअर जे कॅलिब्रेटेड असतं. कॅलिब्रेटेड म्हणजे त्याच्यावरती जे आखलेलं असतं, त्यामुळे ही महाग असतात सगळी. कॅलिब्रेटेड ग्लासवेअर जे असतं, कॅलिब्रेशन्स म्हणजे त्याच्यावरती जे म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही ब्युरेट मधनं 10 ml घेतलं म्हणजे ते अगदी तंतोतंत 10 ml आहे, कारण त्याचं जे काही खुणा आहेत त्या अगदी सायंटिफिकली केलेल्या असतात, कॅलिब्रेशन्स म्हणतात त्याला. तसंच तुमचा हा स्टँडर्ड फ्लास्क 100 ml चा असेल तर त्याच्यातनं 100 ml. तसं मेजरिंग सिलेंडर नसतं. मेजरिंग सिलेंडर किंवा घरी आपण एखाद्या प्लास्टिक भांड्यावरती वगैरे असं लिहिलेलं असतं 50 ml वर, ते कधी कधी 50 म्हणजे 50 नसतं. त्यामुळे ही जी ग्लासवेअर्स असतात ही खूप महाग असतात. सो हे झालं तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल. Sorry, I was out of the class. I think out of the meet. Yeah. Yeah, what is it? So I missed you. Am I audible now? मी मिस झाले होते. या हॅलो. व्हॉइस इज ऑडिबल. व्हॉइस इज ऑडिबल ना. हा, मी क्लास मीटिंग मधनं चुकून बाहेर गेले. सो यू ऑल कुड अंडरस्टँड. काही क्वेश्चन्स माझ्याच्याने मिस झाले. इट इज ऑल्सो कॉल्ड अ स्टॉपर. या, इन सेपरेटिंग फनेल त्याला स्टॉपर म्हणतात. बरोबर, त्या ज्या टॅपला आहे त्याला स्टॉपर म्हणतात.
Okay, fine. So let us now go back to our, before that I have to present the screen. Let me just present the screen. Yeah. What have you seen in the internet? One moment. Let me just... Okay. I have seen in internet. Now I see your images in, yeah, Google is come. Yeah, Dr. Tanuja Parolekar. Yes. Yeah, that's my this. Okay. Anyways, coming back to आपल्या धड्याकडे जाऊया. Fine. So here you are. Yeah. सो आता हे आता मी दाखवलं. एनिवेज मी तुम्हाला आता जे दाखवलं ते कळलं तुम्हाला, बऱ्यापैकी कळलं ना? जे आता तुम्हाला मी दाखवत होते लिनोवरती कळत होतं ना? फाईन. सो या, सो लेट अस गो टू बॅक टू अवर चॅप्टर. आणि आता हे बघूया, हे जे लिक्विड आहे ते इथे बघा, हे सेपरेटिंग फनेल म्हटलं जातं. हे केरोसिन आहे इथे. थोडं मोठं करते. या, इथे जे आहे ते यू कॅन सी केरोसिन आणि वॉटर. तर मग आता हा जो स्टॉपकॉक आहे, स्टॉपकॉक म्हटलं जातं ह्याला, ही जी टोटी आहे ती बंद, ही आता उघडी आहे. जेव्हा तुम्ही ती आडवी कराल, नळासारखंच आहे ते, पण उभा, नळ कसं आपल्या समोर असतं, हे उभं आहे. त्यामुळे ह्याला आडवं केलं की तुम्हाला दिसेल की इथे हा जो डार्क रंग आहे, ब्लू कलर, दॅट इज केरोसिन. आणि खालचा जो आहे लाईट कलर, ते पाणी. तर जेव्हा पाणी इथे येईल ना, ह्या इथे, तेव्हा तुम्हाला ती टोटी बंद करायची. म्हणजे वरती जे राहील ते केरोसिन आणि खाली जे आहे ते पाणी राहील. दिस इज हाऊ यू सेपरेट इट आउट. नाव लेट अस गो टू द नेक्स्ट. हे आपण गेल्या वेळेला केलं होतं. आता कळायचं मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन. हे सुद्धा केलं होतं इफ आय रिमेंबर इट, पण जरा फास्ट झालं होतं, सो मला पुन्हा एकदा करायचंय. म्हणजे आता टर्बिड वॉटर म्हणजे जो प्रश्न मगाशी मानसीने वगैरे विचारला होता की पाणी जे आपल्याला घेता वापरता येतं का, किंवा म्हणजे आता पाणी जे आहे ते मातकट असेल किंवा त्याच्यामध्ये माती मिक्स असेल, कधी कधी तुरटी फिरवली जाते, जे आपण मगाशी बोलत होतो. त्याच्यानंतर इंक, शाई सुद्धा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये पार्टिकल्स असतात. शाईची बाटली जर का हलवली तर खाली तुम्हाला थोडे पार्टिकल्स सेटल झालेले दिसतील. काही बारीक बारीक कण असतात, जे इतके बारीक असतात की ते फिल्टर केले जाऊ शकत नाही. फिल्टर म्हणजे जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं की बीकर मध्ये तुम्ही पाणी आणि असे माती, जे दगड गोटे असतील ते तुम्ही फिल्टर करू शकता. पण अगदी बारीक कण असतात जे पाण्यामध्ये नुसतं तरंगतच राहतात, त्यांना, कारण ते कठीण जातं. त्याला टर्बिड म्हणतात, टर्बिडिटी. तशी शाईमध्ये असते. मिल्क, दुधामधले सुद्धा प्रोटीन्स, आणि बटर मिल्क म्हणजे ताक सुद्धा आपण पितो तेव्हा कण लागतात ना जिभेला. त्याच्यानंतर ब्लड, रक्त, हे जे आहेत त्याच्यामध्ये इन्सोल्युबल सॉलिड्स असतात. हे जे सॉलिड्स म्हणजे घन पार्टिकल्स असतात, जे आपल्याला काढायला त्रास होतो. मग असं ज्या वेळेला असेल ना, हे पाणी जर का तुम्ही ठेवलं पाण्यामध्ये, तुम्ही सेपरेट करू शकाल. तर तुरटी फिरवली तर तुम्हाला दिसेल की ते जे काय पार्टिकल्स आहेत ते खाली सेटल होऊ शकतात. पण दुधामधले किंवा शाईमधले मात्र तुम्हाला काढणं कठीण जातं. दिस इज बिकॉज द पार्टिकल्स ऑफ द सॉलिड्स इन सच मिक्सचर्स बीइंग व्हेरी टायनी, अगदी बारीक कण आहेत आणि अतिशय हलके आहेत. त्यामुळे ते ना खाली बसत नाही, ते असे तरंगतच राहतात. तर कधीतरी बघा, अशी पुळण घेऊन, माती अगदी ना बारीक असेल अशी, तर माती आणि पाणी हे करा, मिक्स करा. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही फिल्टर कराल, काचेच्या ह्याच्यामध्ये घ्याल, तर फिल्टर म्हणजे एक पेपर घेऊन किंवा गाळणी, पण गाळणीचं ना जे आहे ते अगदी पातळ गाळणी किंवा कपड्यातनं जरी सुद्धा तुम्ही कधी कधी करा, पातळ असा अगदी कपडा घेतलात, मस्लिन क्लॉथ म्हणतात त्याला अगदी, आणि तो त्याच्यात अगदी ज्याचं काय म्हणता येईल, सगळे कपडे म्हणजे अगदी असं छान तलम कपडा घेऊन जर त्याच्यातनं तुम्ही फिल्टर केलं, तर तुम्हाला असं दिसेल की पाण्यामध्ये सुद्धा बरचसं पाणी छान म्हणजे चांगलं झालंय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ते बारीक बारीक पार्टिकल्स असे तरंगताना दिसतील.
सो दे रिमेन इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इन द लिक्विड. ते हलके असल्यामुळे काय होतं, ते खाली सेटल होत नाही, खाली बसत नाहीत आणि त्यामुळे ते पाणी आपल्याला तसंच दूषित राहतं. These particles cannot be separated from the liquid even by methods like filtration or settling. म्हणजे तुम्ही त्यांना फिल्ट्रेशन किंवा दुसऱ्या काही कोणत्याही मेथडनी तुम्ही त्यांना सेपरेट करू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? हाऊ डू यू सेपरेट इट आउट? मग लॅबॉरेटरी म्हणजे पर्टिक्युलरली आपलं बघा कधी कधी रक्त कलेक्ट करायला येतात जेव्हा आपल्याकडे कोणाला ताप आला किंवा काही आला, तर जेव्हा रक्त ब्लड कलेक्शन जे असतं त्याच्यामध्ये काय केलं जातं, you have those people kind of they come आणि मग त्या बाटल्यांमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की रक्त काढल्यानंतर ते बाटलींमध्ये ठेवलं जातं. तुम्ही कधी विचारलंय ते का बाटल्यांमध्ये? कारण आपल्याकडे सकाळी 8 वाजता एखादं रक्त कलेक्ट करायला आल्यानंतर ते संध्याकाळी ते दुपारपर्यंत मग त्याच्यामध्ये कोॲग्युलंट म्हणजे ते राहायला पाहिजे आणि पुन्हा ते ब्लड लगेचच सॉलिडिफाय होऊ शकतं. म्हणजे समजा तुम्ही बघितलं असेल कधी कापलं वगैरे असलं तर आपलं पटकन पडलं रक्त तर येस टेल व्हॉट इज इट सायली? Ma'am, you told it is right that the blood solidifies, and miss, the blood is very pure material, and if we keep it open for actually for 1 second also, there are some minute factors which get mixed to the blood. So if that minute factors get mixed to the blood, so there is some misunderstanding when we do the testing of the blood. So to keep that blood pure, there is a special bottle made for each blood, like each blood group, like A blood group, B blood group, B positive, C positive, B positive, AB positive, and it is stored in it. Very good, very good. Mansi does lot of Saili does lot of reading, I suppose. Yes, what you said is very correct. पण जो फॅक्टर येस गुड की तर जो फॅक्टर व्हॉट शी सेड की ते प्रत्येक बाटलीमध्ये ठेवलं त्याच्यामध्ये अँटी कोॲग्युलंट घातलं असतं. कारण काय होईल, टेस्टिंगला ब्लड हवं आणि ब्लड कोॲग्युलेट झालं नाही तर काय होईल, आपला फ्लो जो आहे ना ब्लडचा तो कधी तुम्ही बघितलंय ब्लड थोडा वेळ फ्लो होतं, पण जर का विचार करा की असं फ्लो झालं कधीतरी का नो ऑल आर इंटेलिजंट डिअर. ओनली थिंग इज सायली रीड्स अ लॉट. येस, nobody is you cannot compare the intelligence असं म्हणू नये. सगळेच आपण इंटेलिजन्स तो वेगवेगळ्या ना वेगळ्या ह्याच्यामध्ये. सायलीला वाचायला आवडतं, दुसरा कोणाला काहीतरी छान करायला आवडेल, कोणाला पेंटिंग. आज ही नाही आली, रुजुता आलेली नाहीये, आय थिंक रुजुला, सॉरी, शी डज गुड पेंटिंग. कोणीतरी मला सांगितलं काय काय तुम्ही घरी करता छान छान गोष्टी. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. सो the thing is that you all are intelligent in all aspects. असं compare करू शकत नाही. But I think Saili reads, hobby, but that is your hobby, but that is your intelligence. That is one type of intelligence which you are having it. Okay. So, see, she likes to do karate. So त्याच्यामध्ये तुझं हुशारी दिसते. So you cannot say की हा हुशार मी, मला येणार नाही कराटे, so you are doing it. So that is your intelligence. That is one part of your intelligence. Okay, so your intelligence, that way it is divided. अभ्यास हा एकच इंटेलिजंट फॅक्टर नाहीये. अंडरस्टँड दॅट. तुम्हाला जे क्षेत्र आवडतं, येस यू लाईक, देअर शी लाईक्स रिडिंग बिग सायन्स बुक्स. ती तिची आवड आहे. आय नो दॅट. मी पहिल्यांदा क्लासमध्ये आले होते तेव्हा ती जी उत्तरं देत होती त्याच्यामधनं मला कळायचं म्हणजे की शी रीड्स. इवन रुद्र हॅज दॅट. सो प्रत्येकाचं आपला कुठे ना कुठेतरी आपण आपला इंटेलिजन्स असतो. Anyways, that apart, so as I was talking about blood, तर ब्लड मध्ये काय असतं, अँटीकोॲग्युलंट घातलं असतं. समजा बघ, there is one, don't feel sorry, don't say sorry. What is it is that I'm just trying to tell you. काय होतं की आपण इंटेलिजन्स म्हणजे फक्त अभ्यासातच इंटेलिजन्स, ऑफकोर्स नो डाऊट दॅट इज नीडेड, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक इंटेलिजन्सचे प्रकार आहेत विच यू शुड ऑल्सो अंडरस्टँड. की कोणाला नाच आवडतं, कोणाला गाणं आवडतं. मला गाता येत नाही आता, पण कोणतरी इतकं सुंदर, तुमच्या एवढी मुलगी इतकं सुंदर गाऊ शकते, खूप सुरेख नाचू शकते, ताल. दॅट इज द रिदम यू आर एबल टू कॅच, वेर एज आय एम नॉट एबल टू कॅच. Rudra likes cooking, Gaurav likes something else. So that way you all can, I mean, that is your intelligence. So understand that intelligence cannot be specified into one this, that is abhyas.
अभ्यास इज वन पार्ट, फाईन, आपल्याला गरज आहे, आपल्याला शिकलं पाहिजे, हा, पण त्याचा अर्थ असा नाही जे तुमचे दुसऱ्या पण ऍक्टिव्हिटीज आहेत दॅट इज ऑल्सो समथिंग एज युअर इंटेलिजन्स. एनिवेज, कमिंग बॅक टू, मी ब्लड बद्दल सांगत होते, तर मी जे ब्लड बद्दल बोलत होते, तर जर का ब्लड फ्लो कंटिन्युअस राहिला तर काय होईल, तुम्हाला माणूस जाऊ शकतो. सो टू प्रिव्हेंट दॅट, बॉडी हॅज आपला, अँड ब्लड कोॲग्युलेट होतं, पटकन रक्तप्रवाह थांबतो, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन के असं, देन थ्रॉम्बिन, अदर ऍस्पेक्ट्स आर ऑल्सो देअर बाय इट कोॲग्युलेट. तुम्ही जर वाचलं ह्याच्यामध्ये ब्लड कोॲग्युलेशन बद्दल, तर तुम्हाला हे पण दिसेल एक प्रकारचा तो एक आजार आहे, काही रॉयल फॅमिलीज मध्ये तो आजार जातो जेनेटिकली, म्हणजे जसे आपले जीन्स असतात ना त्याच्याप्रमाणे तो कधी कधी, तर तिथे काही रॉयल फॅमिलीज मध्ये हा आजार ट्रान्सफर केला जातो, आजीकडनं नातवाकडे जातो, आणि त्याच्यामध्ये जर ब्लड कोॲग्युलेट नाही झालं त्याला हिमोफिलिया म्हणतात. तो त्याच्याने ब्लड प्रवाह होतो आणि तो माणूस हे होऊ शकतो, मरू शकतो. ओके, तर त्याच्यासाठी काय होतं की आपण जेव्हा ब्लड आपण देतो त्यावेळेला तो बाटल्यांमध्ये, एक तर तो वेगवेगळं, येस, वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये ते ठेवलं जातं, आणि मग त्या बाटल्यांमध्ये जसं ती म्हणाली सायली की ABC जसे ब्लड ग्रुप्स प्रमाणे ठेवलं जातं, प्लस what is gene? Gene is not J, it is genes, G is, so that is your hereditary factor. म्हणजे आता मी किंवा तू आईसारखी किंवा बाबांसारखी का दिसते, सो बिकॉज यू हॅव द जीन्स. ओके, हे जीन्स तू वाच ह्याच्यामध्ये, मी तुला म्हटलं ना सायन्स फॉर स्टुडंट्स, त्याच्यामध्ये जनरेशन, या फ्रॉम वन जनरेशन टू द अदर. एनिवेज, ते तुमचं बायो झालंय. सो कमिंग बॅक टू केमिस्ट्री, सो तो ब्लड कोॲग्युलेट होऊ नये म्हणून इट आहे, आणि मग ते जेव्हा जातं जिथे ब्लड चेक होतं तिथे ब्लड ग्रुप्स मध्ये सेपरेट होतं, त्याच्यानंतर त्यातले प्लेटलेट्स काढले जातात, त्याच्यानंतर त्याच्यातले बरेचसे सॉलिड्स, आणि त्याच्यासाठी हे सेंट्रिफ्युगेशन मशीन वापरलं जातं, जे इकडे दाखवलंय. हे बघा, हे मशीन जे आहे त्याच्यामध्ये त्या ब्लड मधले सॉलिड्स आणि प्लेटलेट्स वगैरे जे आहेत, डेंगीमध्ये आपल्याला डेंग्यू झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट केले जातात, किती होतात ते ह्याच्यामधनं काढले जातात. सो दिस इज कॉल्ड एज अ सेंट्रिफ्युगेशन मशीन. हे जे आहे ते हाताने ऑपरेट करायला येतं. हे इकडे बघा, हे हातात पकडायचं आणि फिरवत जायचं. मग आपलं जसं मेरीगो राऊंड सारखं असं, फॅन सारखं असं जोरात, म्हणजे जेव्हा आधी ते स्थिर असतं तेव्हा असं सरळ असतं, पण ज्या वेळेला ते फिरतं ना त्यावेळेला बघा ते 180च्या ह्याच्यामध्ये ते, आणि जे सॉलिड खाली राहतं, हे सॉलिड नॉर्मली जेव्हा ते फिरत नाही त्यावेळेला हे सॉलिड पूर्ण त्या लिक्विडमध्ये असं अस्थिर असतं, पण ज्या वेळेला ते फिरतं जोरात त्यावेळेला त्याच्या त्या फिजिक्स ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल आहे, त्या सेंट्रिफ्युगल फोर्सनी काय होतं, ते तुमचे ते पार्टिकल्स आहेत ते आता सेपरेट होतात, आणि वरचं जे आहे ते तुम्हाला लिक्विड छान चांगलं मिळतं, आणि तुम्ही जे पार्टिकल्स आहेत ते कलेक्ट करून मग त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. पर्टिक्युलरली ब्लडमध्ये प्लेटलेट्स किंवा आणि जे पार्टिकल्स आहेत ते सगळे बघायला तुम्हाला हे लागतं. सो हे ऑपरेटेड, हे ऑटोमॅटिक आहे, म्हणजे इलेक्ट्रिक ऑपरेटेड मशीन, आणि हे तुम्हाला हाती, हे लॅबॉरेटरीज मध्ये आहे. म्हणजे आमची जी मुलं आहेत ती थोडी, तुम्ही 11वी-12वी मध्ये गेल्यानंतर तुम्ही हे वापरणार, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही सॉल्ट्स दिलेली असतात, तर ती ह्याच्यामध्ये ते पाणी आणि तुमचं टेस्ट ट्यूब ठेवायची, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या हाती फिरवलं की ते असं गोल गोल फिरलं जातं, जशा पंख्याच्या ब्लेड्स असतात तशा. ओके, so let me read this. How will you separate such solid particles from the liquid? In the laboratory, a centrifuge machine is used to separate solids from the mixture of the liquid and solid. It consists of a disc which rotates like a fan, पंख्यासारखं. There is a provision to attach test tubes at the rim of this disc. इथे ना, हे रिम म्हणजे इथे त्या सुरुवातीला इथे तुम्ही टेस्ट ट्यूब अशी अडकवू शकता. ही बघा, ह्याच्यामध्ये, ह्या भांड्यांमध्ये, हे मेटलची भांडी आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही टेस्ट ट्यूब टाकू शकता. When the tubes attached to the disc rotate at high speed, a force is generated which pushes the particles away from the center. Center पासून ते ढकलले जातात. As a result, the solid particles in the mixture in the test tube collects at the bottom of the test tube. हे सगळं solid particle इथे collect जातात, आणि thereby it gets separated, आणि त्याच्यातनं ते separate होतात. सो ह्या 3 मेथड्स आहेत, राईट. म्हणजे आता आपण कोणत्या 3 मेथड्स बघितल्या? 1 मिनिट, आज मी बोर्डचा युजच केला नाही, आज आपण गप्पा मारल्या खूप साऱ्या. ओके, सो हिअर यू आर, 1 मोमेंट.
3. आता मला TLC कडे जायचंय. आज मी खरं मला वाटलं तर आज कम्प्लीट होईल, पण आज आपण वेगळ्याच विषयावरती बोललो. वी टॉक्ड अबाउट रेन वॉटर अँड ऑल, सो इट वॉज फन. So first one was what? Distillation, right? We talked about distillation. आता तुम्हाला 4 मेथड्स आहेत. Your syllabus has 4 methods. 4 methods of preparation. Okay, distillation can be used for solid and liquid. Solid plus liquid. Or liquid plus liquid, बरोबर? Fine, this is one. Second method आपण बघितली separation, separating funnel. Okay, separation. Using a separating funnel. Fine. आणि third method आता बघितली centrifugation. Centrifugation. Centrifugation कशासाठी? Particularly blood, milk, पाणी, water, but water which is turbid, blood, milk. Okay. ह्या झाल्या 3 methods. I hope everybody has understood these 3 methods. You have followed it, right? Yeah, so now just 4 minutes are remaining. I will just go to okay, I will, yeah, somebody has written it. Okay, Miss, my grandfather was a cook and I still, very good. Rudra likes cooking, then means that disc rotates like a fan. Correct. Distillation, separating funnel, centrifugation. Correct, very correct. चालेल. आता जस्ट मला तुम्हाला एक लास्ट मेथड आहे विच इज व्हेरी न्यू टू यू, म्हणजे अगदी इट इज कॉल्ड एज क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफी, क्रोमा, या ह्याच्यामध्ये क्रोमा इज कलर अँड ग्राफी मीन्स रायटिंग ऑफ पेन. ग्राफी म्हणजे आता आपण काय म्हणतो कार्डिओग्राम किंवा कार्डिओग्राफिक, म्हणजे जे ग्राफी इज यू राईट किंवा इट शोज, तर ते का नाव दिलंय तर ते इफ 2 or more substances are dissolved in small proportion same solution, these substances are separated from each other by means of chromatography. ऍक्च्युली हे जे टेक्निक आहे, आय रीड दॅट लेटर ऑन, जस्ट मी तुम्हाला थोडं सांगते. मायकल स्वेथ नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी काय केलं, त्यांनी पहिल्यांदा ही टेक्निक जे आहे ते सेपरेशनचं वापरलं. त्यांनी झाड, आपण सी फॉर एक्झाम्पल आपण क्लोरोफिल म्हणतो, झाडामध्ये असतं राईट, ग्रीन कलरचं. तर ते जे आहे त्यात ते नुसतं दिसताना आपल्याला दिसतं ग्रीन कलर क्लोरोफिल आहे, किंवा लाल रंगाचा फुल, बीटचा रंग लाल रंगाचा असतो. त्याच्यानंतर तुमचा लाल कोबी बघितला असेल तुम्ही, तर तो सुद्धा लाल रंगाचा असतो. की हिरवा रंग, वेगवेगळे जे रंग आहेत आपल्याला, हिरवा, तर तो जो हिरवा रंग आहे तो त्यांनी झाडाचा, आणि ते झाडाचा जो रस आहे तो त्यांनी काय केलं की, आणि किंवा फुलांचं त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलं, रेड कॅबेज, व्हेरी करेक्ट. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांनी ते एका, ते जे मिश्रण आहे ते त्यांनी असं ट्यूब मधनं घातलं एका, वेट लेट मी जस्ट पुट इट इन अ नाईस, ओके फाईन. मला ते त्यांनी एक मिश्रण तयार केलं आणि त्यांनी असं लॉंग कॉलम ट्यूब मध्ये, मग अशी मी तुम्हाला ब्युरेट दाखवली होती ना तशा टाईपच्या, आणि मग त्याला त्यांनी इथे ओपनिंग ठेवलं, इथून ते त्यांनी हे करू शकतं. ही जी आहे इथे त्यांनी ती टोटी ठेवली. ओके. And then what he did was that in this burette he added that solution. पुढचं सोल्युशन त्याने ऍड केलं की त्यांनी ते हिरव्या रंगाचं सोल्युशन जे होतं ते त्यांनी एक प्रिपेअर केलं, राईट. आणि ते जे सोल्युशन होतं हे हिरव्या, हे हिरव्या रंगाचं सोल्युशन आहे समजा, आणि ते सोल्युशन त्यांनी ह्याच्यामध्ये ओतलं.
आणि जेव्हा ते आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी हे ठेवलं, वाळू. वाळू म्हणजे सिलिका म्हणता, मी व्हाईट मध्ये करते. सो इथे त्यांनी ही भरली ट्यूब. मटेरियल जे आहे ते ऍब्झॉर्ब मटेरियल जे असतं ते, त्या एखादं मटेरियल जे तो जो हिरवा रंग आहे तो त्याच्यामध्ये असं त्याने आधी भरून घेतली. वाळू सारखा पदार्थ किंवा चॉक किंवा असं अल्युमिना किंवा असं त्यांनी ह्या ट्यूब मध्ये भरून घेतलं. ओके, हे फारच खराब झालं. Let me put it something nice. Maybe I'll put it like this. So आधी त्यांनी हे जे आहे ते त्यांनी ट्यूब मध्ये भरून this will. ओके फाईन. हे त्यांनी भरून घेतलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय टाकलं, तो हिरवं मिश्रण जे आहे इथलं ते त्यांनी टाकलं आणि मग त्याला काय दिसलं, हे जे मिश्रण त्यांनी इथे पोर केलं. सो हिअर यू आर. आणि मग त्यांनी वरनं हे टाकलं सॉल्व्हेंट. सॉल्व्हेंट म्हणजे कुठचं तरी ऑर्गॅनिक हे टाकलं. तर पहिल्यांदा काय झालं, आधी ते हिरवं मिश्रण इथे होतं. हिरवं सुद्धा मी आधी काढून टाकते. आणि इथे आधी ते हिरवं मिश्रण इथे राहिलं, कारण हे बाकीचं सगळं भरलेलं होतं की नाही. आणि मग त्याच्यातनं त्यांनी सॉल्व्हेंट म्हणजे पाण्यासारखं द्रव पदार्थ वरनं सुरू केलं त्यांनी टाकायला. ते जेव्हा टाकायला सुरू केलं तेव्हा त्याला काय दिसलं, ते हिरवं मिश्रण आहे ना ते हळूहळू खाली यायला लागलं. आणि जसं जसं ते खाली यायला लागलं तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे बँड्स तयार झाले. म्हणजे आता हिरव्यामध्ये त्याला जांभळा दिसला, त्याच्यानंतर त्याला अजून इथे कलर्स आता वेगवेगळे नाही आहेत माझ्याकडे, तर हिरवा, पिवळा, गुलाबी, नारंगी असे वेगवेगळे त्याला बँड्स दिसतात. आणि ते बँड्स मध्ये जसं जसं त्या तो जो पदार्थ म्हणजे प्रत्येक जो आहे तो हिरवा रंग सेपरेट झाला वेगवेगळ्या त्याच्या कॉम्पोनंट्स मध्ये. म्हणजे त्याच्या वेगवेगळे जे त्याच्यामध्ये पदार्थ होते त्याच्याप्रमाणे तो सेपरेट होऊन जी प्रक्रिया म्हणजे जो पदार्थ जास्त काळ ह्या वाळू किंवा या पांढऱ्या त्याच्या आदल्या ट्यूब मधल्या ज्या सॉलिड वरती जास्त काळ राहू शकतो तो शेवटी खाली उतरला. पण जो नाही राहिला तो या वरच्या पाण्याबरोबर फास्ट खाली खाली उतरत गेला. ह्या टेक्निकला त्यांनी क्रोमॅटोग्राफी. आणि असं करून त्या हिरव्या रंगातनं त्यांनी अनेक पदार्थ सेपरेट केले. म्हणजे दिसताना दिसला हिरवा रंग, पण जेव्हा त्यांनी ह्या नळकांड्यातनं या पांढऱ्या पदार्थावर घातला, पांढरा पदार्थ काही असू शकतो, दॅट इज कॉल्ड एज ऍब्झॉर्बिंग मटेरियल. जसं आपण ब्लॉटिंग पेपरवरती शाई कशी हे करतो तशा टाईपचं, किंवा चारकोल वरती सुद्धा तुम्ही ऍब्झॉर्ब करता आणि मग नंतर त्या चारकोलच्या ह्याच्यातनं तुम्ही जर का टाकलं तर सेपरेट होऊ शकतं. पण हे जरा वेगळं टेक्निक आहे, मी आपलं तुम्हाला समजायला म्हणून सांगते, पण त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बँड्स मध्ये ते सेपरेट होताना दिसतं. एनिवेज, आपण ह्याच्याबद्दल हे जस्ट एक बेसिक होतं जे तुम्हाला मला सांगायचं होतं. सो दॅट वॉज इट. ऑलरेडी टाइम आय एम कन्फ्युजिंग मीन्स व्हॉट, यू आर कन्फ्युज्ड. अच्छा, तुला समजत नाही, यू कांट अंडरस्टँड. ओके फाईन, आय नो दॅट. मी अपेक्षा करत नाही तुम्ही पहिल्या प्रथम तुम्हाला कळेल, पण वी विल टॉक अबाउट दिस लेट. When Monday comes and the time can I attend, because I like, okay, I'm teaching method. Thank you to spend it. I love you all. I love you all. Even I look forward. मला पण मजा वाटते. सोमवार कधी येतो म्हणून मी पण वाट बघत असते. So that I can meet you all. Anyways, okay. So पुढच्या वेळेला होपफुली आपण हा चॅप्टर कम्प्लीट करूया. ओके, येस, चालेल. So this is our last topic, no? Method of chromatography. Chromatography. Yes, that is our last topic for this chapter. अजून एक चॅप्टर राहिला. एकदा हा चॅप्टर सगळे संपले की विल डू अवर रिव्हिजन स्टार्ट करू. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या काही डिफिकल्टीज वगैरे असतील तर तुमच्या शाळेमध्ये आता सुरू झालं असेल कदाचित हे ना, सुरू झालंय. हॅज इट स्टार्टेड? आपण जे काही केलंय ते? ओके फाईन. Okay, chalo. Darshana is tired. Everybody must be tired. So we'll meet next Monday. Take care. Stay safe again. And yeah. Okay. Take care. Love you all. Bye. Bye. Bye, Miss. Yes. Bye. Thank you. Bye, ma'am. Bye. Bye, Miss. Thank you. Nice Yes. explanation. Thank you. Bye. Chalo.